ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपला इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा धडा सुरू आहे की नाही. यामध्ये आपण काय पाहिलं, काल बरेच जण ॲब्सेंट होते तर काल आपण व्होल्कॅनायझेशन ऑफ रबर पाहिला होता. इंटरेस्टिंग पॉईंट होता. व्होल्कॅनायझेशन ऑफ रबर म्हणजे रबरला काय करतात, हार्ड करतात, हार्ड. आता नवीन पॉईंट पाहू तास इथिन, पॉलिइथिन. ओके, टुडे वी विल सी द नेक्स्ट पॉईंट, पॉलिइथिन. पॉलिइथिन कॅरी बॅग आपली पॉलिइथिन माहिती आहे ना तुम्हाला, पॉलिइथिन. तर ते पाहतास पॉलिइथिन. सो व्हॉट इज अ पॉलिइथिन? इट इज अ हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक असते हे पॉलिमर. ओके, इट इज अ सिंपल पॉलिमर आहे हा. ओके, इट इज अ सिंपल पॉलिमर अँड इट इज हायड्रोकार्बन. कॉमनली कशाचा बनलेला असतो? हायड्रोकार्बन. हायड्रोजन असतो आणि कार्बन असतो, बरोबर आहे. इथिन म्हणजे काय असतो त्याच्यात? इथिनमध्ये हायड्रोजन आणि कार्बन. ओके, इट इज सिंपल हायड्रोकार्बन अँड व्हॉट, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. इट इज थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक. तर हा कसा पॉलिमर आहे? थर्मोप्लास्टिक पॉलिमर. आलं लक्षात? किती सोपं आहे बघा. थर्मोप्लास्टिक पॉलिमर. कोण? पॉलिइथिन. पॉलिइथिन इज अ सिंपल हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक पॉलिमर. चं मोनोमर काय असतो? इथिन. इथिन पासून बनते इथिन. ओके, इथिन म्हणजे काय असतो? CH2 डबल बॉन्ड CH2 हे इथिन असते. पॉलिइथिन कसं असते मग? नाही, पॉलिइथिन कसं असतो मग? हा इथिन आहे. पॉलिइथिन CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि हे n नंबर ऑफ टाइम. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॉलिइथिन. एक मार्काला येतो स्ट्रक्चर ऑफ पॉलिइथिन. हा एक मार्काला येऊ शकतो. स्ट्रक्चर ऑफ कोणाचा? पॉलिइथिन. पॉलिइथिन इज द IUPAC नेम. ओके, कॉमन नेम इट इज कॉल्ड एज पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन बी म्हणतात याला. कशामध्ये? इन कॉमन नेम. इन कॉमन नेम इट इज कॉल्ड एज पॉलिइथिलीन. इन IUPAC नेम इट इज कॉल्ड एज पॉलिइथिन. पॉलिइथिन. पॉलिइथिन दोन प्रकारचे आहेत. एक LDP असतो आणि एक HDP. The polyethene are two types. पॉलिइथिन कॅरी बॅग दोन प्रकारचे असतात. पॉलिइथिन्स आर ऑफ टू टाइप्स. पहिला असतो लो डेन्सिटी. देर आर टू टाइप्स. वन इज लो डेन्सिटी पॉलिइथिन. पॉलिइथिन यालाच काय म्हणा? लो डेन्सिटी पॉलिइथिन, LDP. आणि काय दुसरा? हाय डेन्सिटी. हा पहिला आहे. तर दुसरा हाय डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय असते? घनता, राईट. लो डेन्सिटी पॉलिइथिन. तर दुसरा असतो हाय डेन्सिटी पॉलिइथिन. हाय डेन्सिटी पॉलिइथिन याला काय म्हणणार? HDP. HD हाय डेन्सिटी. P पॉलिइथिन. लो LD डेन्सिटी. P पॉलिइथिन. हाय डेन्सिटी पॉलिइथिन आणि काय? लो डेन्सिटी पॉलिइथिन. ठीक आहे. यापैकी आता पाहू पहिला लो डेन्सिटी पॉलिइथिन. व्हॉट इज लो डेन्सिटी पॉलिइथिन? द फर्स्ट वन वी विल सी LDP, लो डेन्सिटी पॉलिइथिन. लो डेन्सिटी पॉलिइथिनचं पहिलं पाहू कसं तयार करतात. लो डेन्सिटी पॉलिइथिन LDP. इट इज ऑब्टेन्ड बाय, कसं ऑब्टेन करतात याला? इथिन पासून पॉलिमरायझेशन ऑफ. ओके, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथिन, फ्रॉम पॉलिमरायझेशन ऑफ इथिन. कशापासून करतात हे? कोणाचं पॉलिमरायझेशन ऑफ? इथिनचं. इट इज ऑब्टेन्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ
इथिन. इथेनचं पॉलिमरायझेशन करायचं ॲट हाय टेम्परेचरला. ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर किती? टेम्परेचर 350 ते 570 डिग्री सेल्सिअस. ओके, हाय टेम्परेचर 350 ते 570 हाय टेम्परेचर आहे हा, बरोबर आहे. हाय टेम्परेचर काय काय बघा, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम पॉलिमरायझेशन ऑफ इथिन. इथिनचं टेम्परेचर हाय टेम्परेचर असला पाहिजे आणि असाच प्रेशर पण हाय. आणि हाय प्रेशर म्हणजे किती? तर प्रेशर खूप लागतो, 1000 ते 2000 ATM एवढा प्रेशर लागतो. 1000 ते किती? 2000 ATM. ओके, टेम्परेचर किती? 350 ते 570 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. प्रेशर किती? 1000 ते 2000 ATM एवढा प्रेशर. हाय टेम्परेचर, प्रेशर. आणि याला इन द प्रेझेन्स ऑफ ट्रेसेस ऑफ ऑक्सिजन ला काय लागतो? ट्रेसेस लागतात ऑक्सिजनचे. ट्रेसेस ऑफ कोणाचे? ऑक्सिजन. ऑक्सिजनची ट्रेसेस म्हणजे उगं नुसतं ऑक्सिजनची प्रवाह, ट्रेस, फ्लो. ऑक्सिजन असं पळत राहते वरून. आणि इथिनला असं पॉलिमरायझेशन हिटिंग करतात. इथिनला हिटिंग कितीला करतात? 350 ते 570 पर्यंत इथिनला हिटिंग करतात. त्याच्यावर दाब बी लावतात असं टेम्परेचर. तोंड दाबून बुक्क्याचा मार मारते तसं. टेम्परेचर, प्रेशर, एवढं प्रेशर असतं एवढं. ट्रेसेस ऑफ ऑक्सिजन तर देतात. अँड परऑक्साईड किंवा काय परऑक्साईड बी असते. परऑक्साईड हे काय असते? दोन्ही पण इनिशिएटर म्हणून वापरतो यांचा. इट इज कॉल्ड आहे इनिशिएटर. तर या इनिशिएटरचा वापर करून लो डेन्सिटी पॉलिथिन बनवता येतो. कोणता पॉलिथिन बनवता येतो? लो डेन्सिटी पॉलिथिन. याला काय म्हणायचं? LDP. इट इज कॉल्ड ॲज LDP. LDP म्हणजे काय? लो डेन्सिटी पॉलिथिन. ऑब्टेन्ड फ्रॉम पॉलिमरायझेशन ऑफ कोणाचा? इथिन. काय इथिन? CH2 डबल बॉन्ड CH2 हे आहे इथिन. ठीक आहे, हे आहे इथिन. याला काय करायचं? हाय टेम्परेचर किती? टेम्परेचर 350, 350 ते 570 डिग्री सेल्सिअस. ट्रेस ऑफ कोणाचे? ट्रेस ऑफ O2 किंवा परऑक्साईड वापरायचं इनिशिएटर. प्रेशर किती? 1000 ते 2000 ATM प्रेशर लावायचं भट्टी. असं भट्टीमध्ये इथिन टाकलं काय बनते? मग पॉलिइथिन बनते. कसा? CH2 सिंगल बॉन्ड CH2 किती टाइम्स? N नंबर ऑफ टाइम. म्हणजे इथिन पासून काय बनला? पॉलिइथिन. कोणता? लो डेन्सिटी बनतो. हा झाला लो डेन्सिटी पॉलिइथिन. कळाला? ऑब्टेन्ड फ्रॉम काय? पॉलिमरायझेशन ऑफ कोणापासून? इथिन पासून. हाय टेम्परेचर, हाय प्रेशर. ट्रेसेस ऑफ O2 और परऑक्साईड इनिशिएटर्स. तो इथिन पासून हा काय तयार झाला? पॉलिइथिन. आलं लक्षात? आला? समजला का? ईश्वर अब्सेंट होते काल तुम्ही 2-3 जण. आला लक्षात? आला? विनायक कोणता पॉलिमर आहे हा? काय म्हणावं याला? कोणता पॉलिमर? हा कोणता पॉलिमर झाला? काय नाव याचं पॉलिमरचं? मेसेज करा की बे. काय पॉलिमर आहे याचं? काय हो, मेसेज करा. पॉलिमरचं नाव काय? या पॉलिमर आत्ता झाला ना आपला. या पॉलिमरचं नाव पॉलिइथिन आहे. मयूर कोणता आहे पॉलिमर? LDP आहे की रे? LDP कोणता आहे? LDP म्हणायचं असं म्हणा. काय म्हणणार? LDP म्हणा. असं कॅपिटल पाहिजे सगळे. हां, L कॅपिटल D P DP म्हणजे काय? डेन्सिटी. DP म्हणजे काय? डेन्सिटी. कायची डेन्सिटी? पॉलिमरची. हां, लो डेन्सिटी पॉलिइथिन, हाय डेन्सिटी पॉलिइथिन. कळाला? किती सोपा होता. मग याचे आपण लगेच याच्यामध्ये काय होते आणखीन? हे प्रोसेस जी आहे कोणती? हे प्रोसेस फॉर्मेशनची. तर याच्या प्रोसेसच्या फॉर्मेशनमध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम होते. ओके, इट इन्व्हॉल्व्स तुम्हाला माहीत आहे
free radical mechanism. It involves free radical addition mechanism. Free radical addition mechanism. It involves what? It involves free radical addition mechanism and hydrogen atom abstraction of, and abstraction म्हणजे ओढून घेणे. abstraction करणे म्हणजे काय करणे? ओढून घेणे, खेचून घेणे. हायड्रोजनला असं ओढून घेते. abstraction of कोणाचा? abstraction of हायड्रोजन. कोणाला ओढून घेतो? हायड्रोजनला. abstraction of hydrogen atom. abstraction of hydrogen atom. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पॉलिथिन इन्व्हॉल्व्स, काय इन्व्हॉल्व करतो? फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम. कोणता मेकॅनिझम? फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम. लक्ष द्या रे, वर्गातच पाठ होते आपल्या पिरियडमध्ये. आपल्या पिरियडमध्ये वर्गात पाठ होते की नाही बोला मला. वर्गातच पाठ होते की नाही होते? पाठ होते की नाही होते? होते ना विनायक. आपल्या पिरियड वर्गात लक्ष द्या, पण हेडफोन लावून ऐका, काय करता करा. उगं टाईमपास करू नका. लय भारी शिकवायलो मी, खरं म्हणालो बरं. नंतर अभ्यास करायची आवश्यकता नाही, काय नाही, थोडं वाचायचं. लक्ष द्या त्याच्याने. लक्ष दिलं समजते. लक्ष द्यायचं. शिंदे समजते. लक्ष द्या. टाइमपास नाही करतो मी, असं वाटतं टाइमपास करतो, नाही करतो. लय महत्त्वाचे मुद्दे बोलतो. फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम. बघा, 3-3दा बोलायलो, कसं पाठ होत नाही. फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम. काय म्हणावं? फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम. नंतर लय हार्ड जाते. त्याला 2 वर्ष कशाला दिले एवढं टाईम नीट पास करण्यासाठी? नीट काय असं चिल्लर आहे काय? फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम. abstraction ऑफ कोणाचा? कोणाला ओढून घेतो? हायड्रोजनला ओढून घेतो. लक्ष द्या. abstraction ऑफ व्हॉट? हायड्रोजन ॲटम. आलं लक्षात? की सोपं आहे. हे 2 कसं होतात ते आपण पाहूत. कोणते 2? फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम बी पाहूत आणि abstraction ऑफ कोणाचा? हायड्रोजनचा बी पाहूत. तर हे कसं होते abstraction ऑफ हायड्रोजन? abstraction ऑफ हायड्रोजन, बघा इकडे लक्ष द्या. abstraction ऑफ हायड्रोजन प्रोसेस, ही एक प्रोसेस असते. abstraction ऑफ हायड्रोजन प्रोसेस. इन abstraction ऑफ हायड्रोजन प्रोसेस, या प्रोसेसमध्ये काय होते आता? कोणत्या? abstraction ऑफ हायड्रोजन ॲटम, राईट. इन abstraction ऑफ हायड्रोजन ॲटम प्रोसेस, व्हॉट टेक्स प्लेस? हायड्रोजन ॲटम फ्रॉम, बघा, हायड्रोजन टर्मिनल फ्री रॅडिकल असते याच्यात. टर्मिनल कार्बन रॅडिकल. टर्मिनल कार्बन रॅडिकल abstract करतो हायड्रोजन. टर्मिनल कार्बन रॅडिकल abstract करतो हायड्रोजन. टर्मिनल कार्बन रॅडिकल म्हणजे कोणता? असा 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 कसा? असा. हा टर्मिनल कार्बन आहे. हे काय इथं? हायड्रोजन आहे. हे काय इथं? हे काय इथं? रॅडिकल. abstraction ऑफ हायड्रोजन प्रोसेस इन्व्हॉल्व्स टर्मिनल कार्बन रॅडिकल. टर्मिनल कार्बन रॅडिकल abstract करतो बघा. टर्मिनल कार्बन, टर्मिनल म्हणजे शेवटचा. टर्मिनल म्हणजे शेवटचा, हा शेवटचा. टर्मिनल कार्बन रॅडिकल, याच्यावर इलेक्ट्रॉन आहे असं. हे इलेक्ट्रॉन म्हणजे काय असते? रॅडिकल. इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतो? रॅडिकल. तर हा टर्मिनल कार्बन रॅडिकल abstract हायड्रोजन फ्रॉम, हे हायड्रोजन आहे, कुठून आहे? फ्रॉम इंटरनल कार्बन. हायड्रोजन फ्रॉम कुठून घेते? इंटरनल कार्बन. हायड्रोजन कोणाकडून घेते? इंटरनल कार्बनकडून हायड्रोजन घेऊन टाकते. बेस्ट. कसं घेते? इंटरनल कार्बनकडून हायड्रोजन abstract करते. काय म्हणायचं त्याला? abstract करते. टर्मिनल कार्बन करून असा हायड्रोजन abstract केला. तर हे इंटरनल, सॉरी, हे कोणता आहे? इंटरनल कार्बनला कोण आहे? हायड्रोजन. बघा, आहे का? इंटरनल कार्बनला हायड्रोजन आहे का? आहे. हे कोण आहे? टर्मिनल कार्बन. तर हा हायड्रोजन abstract करून घेऊन यानं काय बनवते? पुढे फॉर्म करते. अँड फॉर्म, काय फॉर्म होतो बघा? अँड फॉर्म इंटरनल रॅडिकल. इंटरनल कार्बनचा रॅडिकल बनतो. इंटरनल कार्बनचा
रॅडिकल बनून जाते. इंटरनल कार्बनचा रॅडिकल कसा बनतो बघा आता. हे असं, अशाला असं, अशाला असं, इथून इंटरनल कार्बन होता. हा कोणता कार्बन होता इथं? तर कान्या म्हणजे काय असतो? कार्बन असते. हे इंटरनल कार्बनचा काय बनला? रॅडिकल बनला. इंटरनल कार्बनचा रॅडिकल. यानं काय केलं? टर्मिनल कार्बनने काय अबस्ट्रॅक्ट केला? हायड्रोजन. टर्मिनल कार्बनने हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट केला. हे हायड्रोजन इथून अबस्ट्रॅक्ट केला. राईट. तर हे काय झालं? पहिली पायरी अबस्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन. परत ही प्रोसेस कशी झाली परत पहा. इन अबस्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन प्रोसेस टर्मिनल कार्बन, हे टर्मिनल कार्बन, टर्मिनल कार्बन रॅडिकल, हे रॅडिकल आहे. याच्यावर इलेक्ट्रॉन आहे म्हणजे काय असते? हे रॅडिकल असते. या रॅडिकलने काय केले? अबस्ट्रॅक्ट केले. काय अबस्ट्रॅक्ट केले? हायड्रोजन. कुठून अबस्ट्रॅक्ट केले? फ्रॉम इंटरनल कार्बन कडून. फ्रॉम कोणापासून? इंटरनल कार्बन. अँड फॉर्म, आणि काय तयार केले? हे झालं तयार. काय झालं तयार? हे इंटरनल कार्बन रॅडिकल तयार झालं. आलं लक्षात? समजलं का? बघा इथपर्यंत समजला. पहिला रॅडिकल कोणता होता? पहिला रॅडिकल कोणता होता? पहिलं रॅडिकल टर्मिनल कार्बन रॅडिकल असते पहिलं. टर्मिनल कार्बन रॅडिकल पासून है ना. हां, टर्मिनल कार्बन रॅडिकल पासून नंतर कोणता रॅडिकल बनतो? टर्मिनल कार्बन रॅडिकल पासून. हां ठीक आहे. कोणता बनतो पण? टर्मिनल कार्बन रॅडिकल पासून नंतर कोणता रॅडिकल बनतो? नंतर रॅडिकल टर्मिनल कार्बन रॅडिकल पासून कोणता बनतो? इंटरनल कार्बन रॅडिकल बनतो. इंटरनल, व्हेरी गुड. कोणता बनतो? इंटरनल कार्बन रॅडिकल. मग या इंटरनल कार्बन रॅडिकलने काय करते आता? चेन टर्मिनेशन होते पुढे. ओके. द टर्मिनेशन प्रोसेस दॅट इज ॲडिशन पॉलिमरायझेशन. तुम्हाला माहित आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन? ॲडिशन पॉलिमरायझेशन माहीत आहे का? काय माहीत? बघा कसं सांगतो. टर्मिनेशन प्रोसेस. आता याचं टर्मिनेशन करायचं आपल्याला. दिस इज टर्मिनेशन. इथून काय होणार? टर्मिनेशन. ओके. द टर्मिनेशन कसं होते? नाव इन टर्मिनेशन स्टेप दॅट इज ॲडिशन पॉलिमरायझेशन. येतात MCQ, काय बी येतात, CETला येतात, नीटला चिल्लर क्वेश्चन येतात. टर्मिनेशन स्टेप काय असते? ॲडिशन पॉलिमरायझेशन. टर्मिनेशन स्टेप ॲडिशन काय असतो? पॉलिमरायझेशन. कोणती स्टेप? टर्मिनेशन स्टेप. लक्ष द्या. हां अवघड आहे. हां राईट. लक्ष दिल्यावर सोपं आहे, काय अवघड आहे. टर्मिनेशन स्टेप इज ॲडिशन पॉलिमरायझेशन. याच्यात काय होतो आता? ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे आपण एक अल्काइल रॅडिकल घेतो. अल्काइल रॅडिकल चेन रिॲक्शनमध्ये म्हटलं होतं आपण अल्काइल रॅडिकल. मग रिझल्ट, याचा रिझल्ट काय होतो? परिणाम रिझल्ट्स इनटू ब्रांचिंग. रिझल्ट इनटू याच्यात काय होते? ब्रँचिंग बनते. ब्रँचिंग. रिझल्ट इनटू ब्रँचिंग. याला ब्रँच लागते. असं हे कार्बन असं, हे असं, हे H, आणि याला काय झालं? R. हे काय? हे कसं व्हायले? इनटू ब्रँचिंग. हे असं काय आहे म्हणजे काय असते हे माहिती आहे काय? CH2 आपण आत्ता पाहिला बघा. आता काय पाहिला आपण? पॉलिथिन चालू आहे, LDP. विसरू नका. पॉलिथिन LDP चालू आहे की नाही? हां, पॉलिथिन LDP असं असते ना. पॉलिथिन CH2 सिंगल बॉन्ड CH2. हे काय असते? पॉलिथिन. हे आताच म्हटलं मी, पॉलिथिन. राईट. हेच आहे. हे CH2 असते इथं. CH2 आणि हे काय असते? CH2 डिस्टिंग. हे काय? C. हे H आणि हे H. एक हायड्रोजन घेऊन टाकते टर्मिनल कार्बन. इथे रॅडिकल बनते. रॅडिकल बनवता येते तुम्हाला कवाबी. रॅडिकल बनवण्यासाठी काय करतो आपण? परॉक्साईड टाकायला ना त्याच्यात. परॉक्साईड इनिशिएटर काय करतो? परॉक्साईड असे रॅडिकल बनवून देतो आपल्याला. मग एक हायड्रोजन यानं इकडचा घेऊन टाकतो. कोण? टर्मिनल कार्बन. टर्मिनल कार्बन हायड्रोजन घेऊन इंटरनल कार्बनचा रॅडिकल बनतो. इंटरनल कार्बनचा लगेच काय बनतो? रॅडिकल. मग इंटरनल कार्बनच्या रॅडिकलला इथं टर्मिनल निघून जाते. रॅडिकलला टर्मिनेशन करतो. नंतर काय करतो आपण? टर्मिनेशन काय टाकून? ब्रांचिंग. ही झाली ब्रँच. काय झाली? ही ब्रँचिंग. कळायला आलं लक्षात? मग काय होते आता? ही झाली हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट. याला काय म्हणायचं?
हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट केला, हायड्रोजन ओढून घेतला. लो डेन्सिटी LDP चालू आहे आपला. काय चालू आहे? LDP लो डेन्सिटी पॉलिथिन. याच्यात काय असते की जी ब्रांचिंग व्हायली, ओके, पॉलिमर जेव्हा फॉर्म होतो तर त्याच्यात ब्रांचिंग जी आहे, तर ती ब्रांचिंग होत असताना त्याच्यात जे चैन असतात ते चैन वीक हेल्ड असतात. ओके, वीक हेल्ड बाय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. जे काही माहिती आहे तुम्हाला, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कशा असतात याच्यात? वीक असतात, वीक फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असल्यामुळे हा पॉलिमर लो डेन्सिटी बनते. याची घनता काय बनते? लो डेन्सिटी. असा क्वेश्चन येतो, व्हाय इट इज लो डेन्सिटी पॉलिमर? बिकॉज when it forms the branching, the chains are weakly held by, the chains are कसे held होतात एकमेकांना? weakly held होतात. The chains are weakly held by intermolecular forces of attraction. That's why it is called as the low density polythene. म्हणून याला काय म्हटलं गेलं? कसा polythene? Low density polythene. First of all, we have seen there are the two types of polythene. Okay, low density polythene and second one is the high density polythene. लो डेन्सिटी पॉलिथिन मध्ये याचं फॉर्मेशन कसा होतो? पॉलिमरायझेशन फ्रॉम इथिन ऑन हिटिंग विथ द टेम्परेचर 1000 टू टेम्परेचर 350 टू 570 डिग्री सेल्सियस अँड प्रेशर 1000 टू 2000 डिग्री 2000 ATM प्रेशर. And by using the oxygen and peroxide are the initiators in the presence of reaction takes place, and it results sometimes into branching, and the chains are weakly held. That's why they are called as what? Low density polythene. म्हणून याला कसा पॉलिथिन म्हणतात? लो डेन्सिटी पॉलिथिन. समजला? डाऊट? काय डाऊट? काळे डाऊट काही? नो डाऊट? आलं लक्षात? हां, नो. करा, अभ्यास करा बघा. वेळ निघून जाते. नंतर जेई तुम्हाला चान्स आहे बरं, अजून नीटचा बदलणार आहे पुढच्या वर्षी. याच्यानंतर अजून नीटचा CBSE बदलणार आहे अभ्यासक्रम. तर तुमची बेस्ट चान्स आहे. नीट जर खरंच करायचं असेल फ्युचरमध्ये, आत्तापासून ही वेळ चांगली आहे. आणि हे जेवढा तुमचा अभ्यासक्रम व्हायला, मी परत तुम्हाला कोणतं विचारलं तर हे एवढं सांगता आलं पाहिजे, जेवढा झालेला सिलेबस आहे प्रत्येक विषयाचा, तर ते तसं करा तुम्ही. वेळेचा सदुपयोग करा. राईट? हां, ओके. नुसतं केमिस्ट्री म्हणून नाही चालते, फिजिक्स म्हणून नाही, तर सगळे तिन्ही विषय व्यवस्थितरित्या उत्कृष्टरित्या करा अभ्यास. चांगल्या प्रकारे अतिशय, आहे की नाही? वेळ आहे, चांगला वेळ आहे. दिस बॅच 220 तुमचा केव्हा होणार आता? नीट 2021, आहे की नाही? पुढची 2021 नीट परीक्षा. सो इट इज पॉलिथिन. काय तयार झाला? पॉलिथिन. आता याची प्रॉपर्टीज पाहूत आणि युजेस. LDPचे प्रॉपर्टीज आणि युजेस. इंटरेस्टिंग पॉईंट. LDPचे प्रॉपर्टीज. LDPचे प्रॉपर्टीज पाहूत. गुणधर्म. प्रॉपर्टीज. The first property that is LDP is काय असतो? You know that it is a properties. बघा, properties. ओके, properties. It is a flexible असते LDP. ओके, LDP फिल्म असतात. फिल्म याची LDPचे फिल्म असतात, पातळ असते फिल्म. ओके, लक्ष द्या इकडे. LDPचे फिल्म जे आहेत, पातळ फिल्म, ते कसे असतात? फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे असं वाकतात, वाकवल्यावर असं वायर वाकल्यासारखं. LDP हे LDP असते. ओके, हे जे वायर आहे ना, दिसायले वायर दिसायले काय? हां, हे केबल, वायरचं केबल LDP असते. लो डेन्सिटी पॉलिथिन असते. इन्सुलेटर, करंट येत नाही याच्यात. वायर दिसायले. हा लो डेन्सिटी. कसं असते? फ्लेक्झिबल असते. असं फ्लेक्झिबल, पण टफ असते. हा, फ्लेक्झिबल तुटते का? नाही तुटते. फ्लेक्झिबल अँड टफ कसा असतो? टफ असतो फ्लेक्झिबल असून. फ्लेक्झिबल हे लो डेन्सिटी पॉलिथिन.
फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल असून कसा असतो, लो डेन्सिटी आहे. वजन असतात का काही, असं वजन आहे का जड, असं 50 किलो 70 किलो, तर काय आहे, हलके असतात, लो डेन्सिटी पॉलिथिन. फिल्म, फिल्म असतात, हे पातळ फिल्म असतात. फिल्म म्हणजे पातळ फिल्म, पडदा, पातळ पडदा, आवरण. फिल्म म्हणजे आवरण असतं. तर लो डेन्सिटी फिल्म आर फ्लेक्झिबल टफ. फ्लेक्झिबल असून कसे असतात, टफ असतात. आणि प्रॉपर्टीजमध्येच आहे अजून पॉईंट, दे आर फ्लेक्झिबल, दे आर टफ, केमिकली इनर्ट, यावर रसायनाचा काही परिणाम होत नाही. केमिकली काय असतात, इनर्ट. इनर्ट म्हणजे निष्क्रिय, रसायनांचा कोणताही क्रिया होत नाही, निष्क्रिय असते, केमिकली इनर्ट. राईट, किती सोपं आहे बघा. केमिकली इनर्ट असून काय होते अजून, मॉइश्चर, मॉइश्चरला रेसिस्ट करतो. सॉरी पहा, मॉइश्चर, मॉइश्चरला रेसिस्टन्स. मॉइश्चरचा काय परिणाम होतो का याच्यावर, मॉइश्चर, हवा, आर्द्रता. लोखंड गंजून जाते मॉइश्चरने. मॉइश्चर म्हणजे काय, आर्द्रता, आर्द्रता, ओलावा, माहिती आहे तुम्हाला. वातावरणाच्या ऑक्सिजनमुळे, ओलाव्यामुळे लोखंड गंजून जाते, लोखंड. पण हे गंजून जाते का, नाही गंजून जाते. हे कोण, LDP पॉलिमर. सो दीज आर द प्रॉपर्टीज, एवढेच आहे त्याचे प्रॉपर्टीज. LDP फिल्म्स आर काय असतात, फ्लेक्झिबल, टफ, केमिकली इनर्ट, आणि मॉइश्चरला काय करू शकत नाही, ते रेसिस्टंट असतात मॉइश्चरला. आणि पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर, पुअर कंडक्टर ऑफ कोणाचे, इलेक्ट्रिसिटी. लक्ष द्या, करंट वाहत नाही याच्याने, याच्यामुळे आपण असं कुठं बी लावून फिरायलो असं खिशाला, करंट वाहते का, करंट वाहत नाही. असं इथं लावायलो कुठं बी, असं धरता येते याला, करंटच्या वायरला धरू शकतो आपण. करंट, इलेक्ट्रिसिटी पुअर कंडक्टर आहे, त्याच्यातून करंट वाहत नाही. इन्सुलेटर म्हणलं तरी जमते, इन्सुलेटर. दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि याचा MP असतो, मेल्टिंग पॉईंट. ओके, मेल्ट होतात किती डिग्रीला, 110 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होऊन जातात. 110लाच, 100ला मेल्ट होतात, लय लवकर मेल्ट होतात. मेल्टिंग पॉईंट किती असतो, 110 डिग्री सेल्सिअस. तरी झालं प्रॉपर्टीज. LDP प्रॉपर्टीज कळाले काय असतात प्रॉपर्टीज, फ्लेक्झिबल, टफ, इनर्ट, मॉइश्चर रेजिस्टन्स, मॉइश्चर रेजिस्टन्स, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, सो पाय युजेस पाहू आता. युजेस, युजेस LDP काय चालू आहे आपला, LDPचे लास्ट पॉईंट पाहू, बेस्ट एकदम कोणता, युजेस. युजेसमध्ये असा पॉईंट आहे, याचा वापर कुठे होतो, युजेस. युजेस, युजेस ऑफ LDP. LDP is used in the production of pipes. Used to produce, काय बनवणे, पाईप्स बनवणे. Used to produce pipes. याचं एकच काम आहे, पाईपच बनवते. नळाचं पाण्याचं पाईप हे ते आपण म्हणलो ना आपण, पाईप. तर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पाईप्स, काय बनवते, पाईप. कुठे कुठे वापर होतो पाईपांचा, इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर माहिती आहे ना तुम्हाला, ॲग्री, BSc ॲग्री, ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरमध्ये वापर होतो, पाईप बनवतात तिथे ॲग्रिकल्चरचे. इरिगेशन असते, इरिगेशन, इरिगेशन, जलसिंचन. इरिगेशन म्हणजे काय, जलसिंचन, जलसिंचन, इरिगेशन. अजून काय असतो, डोमेस्टिक वॉटर सप्लाय. पियाचं पाणी नाही म्हणायचं, डोमेस्टिक म्हणायचं. डोमेस्टिक, डोमेस्टिक पाईप कनेक्ट, डोमेस्टिक काय असते, पाईप, हे पण पाईप असतात. और डोमेस्टिक पाईपलाईन असते याची, कनेक्शन्स. ओके, डोमेस्टिक पाईप कनेक्शन. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, डोमेस्टिक तुम्हाला माहीत आहे. तर हे सुद्धा पाईपच बनतात. परत पाईप बनवण्यासाठी, इत्यादी पाईप बनवण्यासाठी याचा वापर होतो. कोणकोणत्या, ॲग्रिकल्चर, इरिगेशन्स, डोमेस्टिक पाईप्स. आता आपण म्हणतो, हे म्हटलो वायर कोणता म्हटलो, हा इलेक्ट्रिक केबल, इन्सुलेटर, ठीक आहे ना, मी म्हटलो तुम्हाला इलेक्ट्रिक केबल. इलेक्ट्रिक केबल, इलेक्ट्रिक केबलला काय वापर होतो याचा, इन्सुलेटर्स.
इलेक्ट्रिक केबलवाला असते ना, केबलवाला आला म्हणतो आपण, ते केबलचे वायर जे असतात, केबलचे वायर, तर ते कशापासून बनलेले असतात केबलचे वायर? दे आर मेड अप ऑफ, कशापासून म्हणतात? LDP. दे आर मेड अप ऑफ व्हॉट? LDP, दिस वायर. इलेक्ट्रिक केबल इन्सुलेटर्स काय असतात पहा, लक्ष द्या. इलेक्ट्रिक केबल इन्सुलेटर्स, डोमेस्टिक पाईप कनेक्शन्स, ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन, टू प्रोड्यूस पाईप्स. किती युजेस झाले बघा, इंटरेस्ट. सबमराईन केबल इन्सुलेटर. सबमराईन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय? मराईन म्हणजे समुद्र. समुद्राच्या खालून जातात, काय जातात? केबल. समुद्राच्या खालून केबल जे जातात, केबल, त्याचा इन्सुलेटर, ते पण इन्सुलेटर्स. ओके. सबमराईन केबल इन्सुलेटर, समुद्राच्या खालून जे वायर जाते ना, वायर, कोणते वायर नाही सांगितलं त्यानं, तर समुद्राच्या खालून जे बरेच जे काही असतील इलेक्ट्रिकचे किंवा टेलिफोनचे कनेक्शन्स, तर त्याला केबल लावतात वायरला. ओके. तर त्या सबमराईन केबल इन्सुलेटरमध्ये सुद्धा LDPचा वापर होतो. काय चालू आहे आपलं? LDP, राईट. याशिवाय आणखीन हे युजेस जे आहेत, हे तर युजेस आपले काय आहेत? पाईपमध्ये सगळे पाईपचे आहेत. अजून याच्यापासून एक्सक्रुडेड बनवतात बघा. काय बनवतात? एक्सक्रुडेड. बघा कसा शब्द आहे, एक्सक्रुडेड फिल्म. एक्सक्रुडेड काय बनते? फिल्म आणि शीट्स. एक्सक्रुडेड फिल्म अँड शीट्स. हे पॅकेजिंगसाठी वापर होतो याचा. कशासाठी? पॅकेजिंग. ओके. तर एक्सक्रुडेड फिल्म हे प्लास्टिक टेक्नॉलॉजी आहे. इट इज द प्लास्टिक टेक्नॉलॉजी असते, प्लास्टिक टेक्नॉलॉजी. यामध्ये एक्सक्रुडेड फिल्म अँड शीट्स यांना बनवण्यासाठी, ओके, इन द प्रोडक्शन ऑफ एक्सक्रुडेड फिल्म अँड शीट्स पॅकेजिंग, हे बनवण्यासाठी सुद्धा कोणाचा वापर होतो? LDPचा. याशिवाय आपल्याला बॉटल्स जे लागतात पाणी प्यायला, पाणी पिण्यासाठी जे बॉटल्स असतात, पुस्तकामध्ये डायग्राम दिलेले आहेत बघा, तर त्याला म्हणतात स्क्वीज बॉटल. स्क्वीज. ओके. स्क्वीज बॉटल. स्क्वीज म्हणजे असं दबते बॉटल, चिरडतो आपण बॉटलला, त्याला काय म्हणतात? स्क्वीज बॉटल्स. स्क्वीज बॉटल्स अँड अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स. अट्रॅक्टिव्ह, सौंदर्य आपल्याला आकर्षित करणारे कंटेनर्स, भांडे, जे भांडे असतात, कंटेनर, अट्रॅक्टिव्ह कंटेनर, हे हाऊस होल्ड आहे. हे सगळे युजेस कसे आहेत? हे दीज आर हाऊस होल्ड, घरगुती युजेमध्ये स्क्वीज बॉटल बनवतात प्लास्टिकचे. तर हे झाले युजेस ऑफ कोणाचे? LDPचे युजेस. आले लक्षात? LDPचे युजेस समजले का? LDP युजेस समजले? काय काय? पहिला पाईप्स, हे नाही, पहिला यूज आहे पाईप्स. इन कशामध्ये? इरिगेशन, ॲग्रिकल्चर, डोमेस्टिक, राईट. त्यानंतर काय? इलेक्ट्रिक केबल इन्सुलेटर, सबमराईन केबल इन्सुलेटर, एक्सक्रुडेड फिल्म्स अँड शीट्स पॅकेजिंग, स्क्वीज बॉटल्स, ठीक नाही, बॉटल काय होतात? दबणारे बॉटल असे. अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स. तर हे झाले ऑल युजेस ऑफ कोणाचे? LDP, लो डेन्सिटी पॉलिथिन. आलं लक्षात? याच्यात कोणती मेकॅनिझम होते लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कोणती मेकॅनिझम होते? इन विच मेकॅनिझम? LDP मध्ये कोणती मेकॅनिझम होते? LDP, लो डेन्सिटी पॉलिथिन, कोणती मेकॅनिझम होते? मेकॅनिझम दॅट इज फ्री रॅडिकल, है ना, ॲडिशन, फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम अँड हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्शन. हे सगळं हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्ट करते. हे सगळे केबल, वायर आपण जे म्हणलो, तर या सगळ्यामध्ये काय होतं की ते अब्स्ट्रॅक्ट द हायड्रोजन. हे काय करतात? हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्ट करतात. सो ऑल दीज आर व्हॉट? LDP पॉलिमर्स. यांना कोणते पॉलिमर्स म्हणायचे? LDP, लो डेन्सिटी पॉलिथिन. असाच आहे दुसरा आता हाय डेन्सिटी. हाय डेन्सिटी म्हणजे कसा असणार? थोडा
कडक असणारा डेन्सिटी है ना, जड असणारा. हे हलका असते म्हटलो आपण, पातळ फिल्म असतात याची. प्रॉपर्टीजमध्ये बोललो होतो मी तुम्हाला. काय बोललो प्रॉपर्टीजमध्ये काय असतात, हे फिल्म्स असतात, फिल्म्स, पातळ फिल्म्स. प्रॉपर्टीज म्हणजे फ्लेक्झिबल असतात, हे फ्लेक्झिबल. आणि काय असतात, टफ असतात. पण फ्लेक्झिबल असून दे आर टफ. अजून काय म्हटलं होतं आपण प्रॉपर्टीजमध्ये, प्रॉपर्टीज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी है ना. किती इंटरेस्टिंग पॉईंट होता. पुअर कंडक्टर ऑफ कायचे असतात, इलेक्ट्रिसिटीचे. अजून काय म्हटलं होतं आपण, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अजून काय असतो, LDP. फिजिकल प्रॉपर्टीज आहे लक्षात. फिजिकल प्रॉपर्टीज, पुअर कंडक्टर इलेक्ट्रिसिटी, टफ. आणि काय असते, आणि काय फिजिकल प्रॉपर्टी. आता झालं की सांगा फिजिकल प्रॉपर्टी. मेल्टिंग पॉईंट 110 असतो है ना. हे काय आहे ते फिजिकल प्रॉपर्टीज. लक्षात. LDP समजला. केमिकली इनर्ट. हां, फिजिकल प्रॉपर्टी विनायक काय असतात, केमिकली रासायनिक दृष्ट्या इनर्ट असतात, केमिकली इनर्ट. आणि मॉइश्चर काय असते, रेसिस्टंट. मॉइश्चर काय म्हणायचं, मॉइश्चर आर्द्रता. आर्द्रताला काय करते, ते रेसिस्ट करते. लोखंडाचा जरी असला गंजून जातो, पण हे गंजून जात नाही. सो दीज आर द ऑल दीज आर द युजेस ऑफ LDP. एक्सक्रुडेड फिल्म अँड शीट पॅकेजिंग, स्क्वीज बॉटल. ओके, युजेस झाले हे सगळे. LDP. कालचा व्होल्कॅनायझेशन रबर, ते पण करा व्यवस्थितरित्या. व्होल्कॅनायझेशन काय म्हटलं आपण, रबर म्हणजे काय होते, रबर हार्डन बाय युजिंग 40 to 45% ऑफ, काय टाकतो आपण, 40 to 45% ऑफ काय ॲड करतो, 40 to 45% ऑफ व्हॉट, सल्फर है ना. रॉ रबर काय टाकतात त्याच्यात, सल्फर. आणि याच्यापासून काय होते, व्होल्कॅनायझेशन. रॉ रबर आणि सल्फर. किती 37. रॉ रबर आणि काय, सल्फर पावडर. व्हेरी गुड. रॉ रबर अँड सल्फर पावडर व्होल्कॅनायझेशन. बोला अजून काय करतात व्होल्कॅनायझेशनला. रॉ रबर, सल्फर पावडर आणि काय टाकावं लागते, एक्सेलरेटर टाकावं लागते. एक्सेलरेटर कोणता टाकतात सांगा बस आजच्या पोर्शन. व्होल्कॅनायझेशनमध्ये एक्सेलरेटर कोणता टाकतात, एक्सेलरेटर कोणता टाकतात आहे का पार्ट, नाव सांगा त्याचा. व्होल्कॅनायझेशनमध्ये एक्सेलरेटर टाकतात. कोणता टाकतात एक्सेलरेटर, एक्सेलरेटरचं थोडक्यात नाव सांगा. व्होल्कॅनायझेशनमध्ये एक्सेलरेटर टाकतात. काल शिकवलं होतं मी विनायक. हां, तर बोल कोणता एक्सेलरेटर टाकतात. असं आहे, अभ्यास करणं गेले काय नाही, मला सगळं कळते. एक्सेलरेटरमध्ये कोणता टाकतात, दररोजच्या दररोज अभ्यास करा. लय अभ्यास आहे बरं, धडे खटाखट झाले पाहिजे आतापासूनच. ते लॉकडाऊन फिकडाऊन काय नाही, नंतर सगळं उघडते. नीटची परीक्षा झाली की नाही 2020ची, कसं झाली, दन म्हणून होऊन जाते परीक्षा. आपला अभ्यासात ध्यान द्या. नीटची परीक्षा कशी झाली, तर बोला एक्सेलरेटर कोणता असतो, कोणता एक्सेलरेटर, ZBX. वा वा, कोणता असतो, ZBX. झॅन्थेड म्हणायचं त्याला, काय म्हणायचं, झॅन्थेड. झिंक ब्युटिल, काय म्हणावं, झिंक ब्युटिल झॅन्थेड. ZBX, झिंक ब्युटिल झॅन्थेड एक्सेलरेटर टाकतात, आहे की नाही. आणि काय टाकतात, व्होल्कॅनायझेशन आहे का लक्षात. रॉ रबर हे, आणि टेम्परेचर किती, 150. टेम्परेचर लई कमी आहे व्होल्कॅनायझेशन. टेम्परेचर 150 आहे बरं त्याच्यात, है ना. किती डिग्री आहे, 150 डिग्री. व्होल्कॅनायझेशन ऑफ रबर काल पाहिलं होतं आपण, राईट. अजून काय टाकावं लागते, रॉ रबर, झिंक पावडर, ZBX. अजून काय असते का व्होल्कॅनायझेशनमध्ये, अजून काय असते, नसते ना, काहीच नसते. टेम्परेचर असतो, सल्फर असतो ना, हां सल्फर पावडर असते. रॉ रबर, सल्फर पावडर, ZBX. अजून काय असते, रॉ रबर, सल्फर पावडर, ZBX. अजून काय असतं,
रबर सल्फर पावडर ZBX. अजून नथिंग. काय असते का अजून? काय नसतं. तर LDP लक्षात ठेवा, पॉलिथिन आहे. व्हॉट इज पॉलिथिन? इट इज अ हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे, है ना. हायड्रोकार्बन असून थर्मोप्लास्टिकचा पॉलिमर असते, प्लास्टिकचा. हायड्रोकार्बन असून थर्मोप्लास्टिक पॉलिमर कोण असतो? पॉलिथिन, है ना. इथून सुरुवात केली आपण. ब्रांचिंग कशी असते याच्यामध्ये? ब्रांचिंग चेन्स कसे असतात? वीकली हेल्ड असतात. तर चेन वीकली हेल्ड असल्यामुळे याची डेन्सिटी काय होऊन जाते? घनता लो डेन्सिटी होते. ओके, थांबू आज आपण बस. ओके, लक्षात राहते. ओके, थँक्यू.